वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे दुधीची भाजी करणार आहे. तर आपण दुधी आहे ते बारीक चिरून वाफवून घेऊया. तर कुकरमध्ये वाफवून घेणार आहे. तर अर्धा ग्लास पाणी टाकून त्यातच जरासं मीठ टाकून कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊया. पातेल्यात जरा वेळ लागतो शिजायला. त्या 2 शिट्ट्या झाल्यात. ते छानपैकी शिजले. त्याला आपण काढून घेऊया. आणि कढई ठेवून घेतली. त्यात आपण फोडणी टाकून घेणार आहे. तर कढई छान तापली. त्यात तेल टाकून घेऊया 2 पळी. त्यातच जिरं टाकूया. जिरं छान भाजलं की त्यातच लसूण आहे तो चेचून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया. तर लसूण छान भाजून झालं आहे. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि आपण मीठ वाफवताना टाकले तर जरा कमीच वापरायचं. छानपैकी भाजून घेऊया. त्यातच आपण ती दुधी आहे ती गार करून पिळून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया. तर व्यवस्थित असं परतून घेऊया दुधी. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. परत एकदा व्यवस्थित असे परतून घेऊया. तर त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. 5 मिनिटं झाल्यात. छानपैकी दुधीला तेल सुटले. तर आपण गॅस बंद करून आणि मग त्यात 2 चमचे दही टाकणार आहे. गॅस बंद करून मग टाकायचं. तर व्यवस्थित असं परतून घेऊया. अशी दुधीची भाजी केली की पोरं पण आवडीने खातात आणि छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा. शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.